महाशिवरात्रीच्या निमित्तानं पंढरपूरच्या कोर्टी गावातील शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं मंदिरात आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूया मोठ्या बातमीने आपण करूया। मुलुंडच्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याच्या प्रकरणी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आता समोर येते। उपकंत्राटदार RAJV मिलान इन्फ्रावर कारवाई झालेली आहे, पण मुख्य दोन कंत्राटदारांवर कारवाई कधी हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतो आहे। रिलायन्स इन्फ्रा लिमिटेड आणि अस्टाल्डी SPA वर कारवाई नाही का हा सवाल देखील याच निमित्तानं उपस्थित केला जातोय। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळल्याच्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा, पुण्यामध्ये भाजपने मागणी केली तर भाजपचे कार्यकर्तेही शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये जमलेले होते। काँग्रेसच्या दगडफेकीमध्ये भाजपचे कार्यकर्ते जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला, तर काँग्रेसकडूनही फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर पुण्यातील घटनेसंदर्भात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे, आपण पाहूयात। फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत असं मी सांगितलं होतं, त्याचा प्रत्यय आज पुण्यामध्ये आला। पुण्यातील भाजपचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले, पोलिसांच्या उपस्थितीमध्ये दगडफेक झाली। भाजपच्या गुंडगिरीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। भाजपच्या दंगलखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।